नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी। आपण वेलकम सीड्सची पपई WS46 46 नंबरच्या प्लॉटवर आलो आहे। दादांनी वेलकम सीड्स 46चा प्लॉट लागवड केली, त्यांच्याकडनं जाणून घेऊ वेलकम सीड्सची पपई 46 कशी राहिली। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा अगोदर। निलेश चैत्राम जाधव, गाव पुरमेपाडा, तालुका जिल्हा धुळे। बरं, आपण जी पपई लागवड केलेली ही व्हरायटी कोणती आहे? वेलकम सीडची 46 W46 WS46 नंबर। बरं, लागवड कधीची आपली? 1 मार्च 1 मार्च 2024। बरं, आता नोव्हेंबर महिना चालू आहे। बरं, किती क्षेत्र लागवड आहे आपलं? 3 एकर क्षेत्र लागवड आहे। 3 एकर क्षेत्र। किती रोप आहे 3 एकर क्षेत्रात? 2200 रोप। 2200 रोप लागवड केलेली आहे। बरं, 2200 रोपामध्ये आपण जे 2 बेड्स अंतर किती ठेवलेलं आहे? बेडचं अंतर 8 फुटाचं आहे, झाडाचं अंतर 7 फुटाचं आहे। 8 बाय 7 वर लागवड केलेली आहे। बरं, लगभग 800 पौधे, एका एकरला 750 रोप लागवड केलेली। बरं, तुमची वेलकम 46 पहिला तोडा किती दिवसांनी आला? माझा 1 ऑक्टोबरला आला होता। 1 ऑक्टोबरला, म्हणजे साधारणतः 6.5-7 महिन्यात पहिला तोडा आला। बरं, एका तोड्याला तुमच्या 3 एकर मध्ये किती माल निघाला पहिल्या तोड्याला? माझा पहिला मुहूर्तचा होता। हा, मोठा तोडा 8 टनचा झाला, दुसरा आहे तर 12 टनचा झाला, 12,300। बरं, काय भाव विकलाय? पहिली कटिंग गेली माझी 22 रुपये। 22 रुपये। दुसरा 14 रुपये। 14 रुपये। बरं, जी आता वेलकम 46 तुमचे जे व्यापाऱ्याने घेतले तर कुठं पाठवले त्यांनी? लुधियाना पाठवले। लुधियाना, पंजाब, म्हणजे दिल्ली कटिंगला एक्सपोर्टला चालते। कटिंग झाली। बरं, साधारणतः आपण जे वेलकम 46चे फळ पाहतो, एका फळाचं वजन किती असेल साधारणतः? 1.5-2 किलोच्या आसपास। 1.5-2 किलोच्या आत। 2 किलो। बरं, आता तुमची जी जमीन आहे धरणाच्या खाली आहे, आता फुल पाऊस झाला आणि आजूबाजू पाऊस यावर्षी कंटिन्यू होता आणि आजूबाजूला इतर कंपन्यांच्या व्हरायट्या पण होत्या आणि वेलकम 46 होती। तुम्हाला माल वगैरे एका झाडावर किती लागला, कसं वाटलं तुम्हाला? माल व्यवस्थित लागला, ज्या हिशोबाने पाऊस पडला, इतर बागांच्या हिशोबाने, इतर व्हरायटीच्या हिशोबाने माल चांगला लागला। बरं, एका झाडावर किती माल असेल तुम्हाला अंदाज? जरी पाऊस जास्त होता तरी साधारणतः किती फळं असतील किंवा किती किलो असेल एखादा? फळं खूप येते, 100-150 एका झाडावर। 100च्या पुढेच येत। बरं, वेलकम 46 तुम्ही जी लागवड केली, यात तुम्हाला बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता बरं वेलकम 46 बद्दल? आणि तुम्ही आता जे नंतर लागवड करणार, तुमच्या इथे काही लोकांनी प्लॉट पाहून पण गेले आजू शेतकरी, त्यांची काय प्रतिक्रिया वाटली? ज्या प्रचलित जाती आहेत 786 इतर कंपनीच्या हा, आणि 15 नंबर याच्यामध्ये व्हायरस आणि व्हेरिएशनची अडचण जास्त आली। हे आमच्या सर्कल मध्ये जवळजवळ 18-20 हजार रोप याच्या बरोबर लावलेलं आहे। तिथं ती अडचण नाही आली जी इतर व्हरायट्यांना आली, ती इथं वेलकम 46 अडचण आली नाही ती। बरं, तुम्ही इतर व्हरायट्यांना सोबतच दुसरे बाग लावले, त्यांना अडचणी यावेळेस जास्त आल्या, त्यात पावसामुळे जास्त अडचणी झाल्या। बरं, तुम्ही वेलकम 46 जी लागवड केली, बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता बरं? लागवड केली पाहिजे, कसं वाटलं बरं व्हरायटी? कारण की फळ बघा एकदम लांब आहे सगळं प्रत्येक झाडाचं। आणि पहिला तोडा जो होता कुठून माल लागला होता बरं साधारणतः? लागला होता आमच्या इथं उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते, त्याच्यामुळे माल इथून चालू झाला। तरी म्हणजे खालूनच चालू झाला, 1-1.5 फुटापासून चालू झाला, फुल टेम्परेचर मध्ये होता, म्हणजे तुमचे टेम्परेचर मध्ये पाण्याचा ताण असतो तरी सुद्धा पण माल चांगला सेटिंग झाला। बाकी तुम्ही समाधानी आहात वेलकम 46 वर? हा, आजच्या तारखेपर्यंत समाधान। बरं, आता हे जे अंतर आहे तुमचं किती बाय किती? एक परत सांगा मला। 8 बाय 7 फूट। बघा, वेलकम 46चं अजून तुम्हाला खासियत सांगतो सर, याच्यावाला जो झाडाचा बुंदा आहे हा खूप मजबूत असतो, म्हणून याला माल जास्त लागतो आणि माल ड्रॉपिंग होत नाही।